बघतोय की या ठिकाणी स्वतः गोकुळ गीते हे सुद्धा दाखल झालेले आहेत. मतदानासाठी गोकुळ गीते आता दाखल झालेले आहेत. गोकुळ भाऊ, गेल्या काही दिवसांपासूनची जी चर्चा आहे की आपण प्रचार सुरूच ठेवलेला आहे, काय सांगाल? नाही, मी प्रचार तर सुरू ठेवलेलाच नव्हता. असं काही केलं असतं तर आपल्या निदर्शनात आलं असतं. त्या ठिकाणी आपण स्वतः एक लोकशाहीचे चौथा स्तंभ म्हणून आपण सर्व काम करत असता. ज्या दिवशी मी माझ्या बंगल्यावर त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली त्या दिवसापासून आजपर्यंत माझा प्रचार थांबलेलाच होता. पण मी माझ्या कार्यकर्त्यांना पण त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपण त्या ठिकाणी प्रचार करू नये, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रचार चालू ठेवलेला होता. आणि कदाचित त्या प्रचारामुळे थोडं जो काही महायुतीचा उमेदवार आहे त्याबद्दलचं निगेटिव्हिटी अजून वाढलेली असेल असं माझा समज आहे. म्हणजे गैरसमज झाला का, कोणी मुद्दामून अफवा पसरवली असं वाटतं? अफवा तर पसरवली आहे आणि वरच्या लोकांनी पण इतक्या हलकं कानाचं राहू नये असं मला वाटतं. कोणी जरी अफवा केली का त्या ठिकाणी गोकुळ गीते स्वतः मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे. पण मी त्यांना सांगितलं होतं की असं काही प्रूफ असेल तर मला द्या तुम्ही, मी कोणाला भेटलो असेल तर. आपण निरीक्षक देखील या ठिकाणी नेमलेत असं देखील सांगितलं. वास्तविक काय झालं, या ठिकाणी लोकशाही मजबूत होण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया असं पण माझं बॅलेट पेपरवर नाव त्या ठिकाणी आलेलंच होतं. त्या ठिकाणी फक्त एक पोलिंग एजंट मी त्या ठिकाणी सह्या दिलेल्या होत्या, पण मी कोणाला नेमलेलं नव्हतं. मला त्या ठिकाणी उबाटा गटाच्या वतीने त्या ठिकाणी पोलिंग एजंट नेमण्यासाठी काही मागणी पत्र झाली होती, मी त्याच्यावर सही करून दिली होती. मुख्यमंत्र्यांनी आणि गिरीश भाऊंनी, उपमुख्यमंत्र्यांनी आपलं फोनवर बोलणं करून दिलं, मतदारांसमोर आपलं बोलणं करून दिलं, असं काही कळलं? हो, असं केलंय. पण मी त्या ठिकाणी माझी भूमिका सांगितली की मी कुठलाही प्रचार केलेला नाही आणि माझ्या कार्यकर्त्यां थ्रू काही प्रचार झाला असेल तर मी माझ्या कार्यकर्त्यांना पण त्या ठिकाणी मोबाईलच्या स्टेटसद्वारे सांगितले का बाबांनो, आपण या प्रक्रियेत थांबलेलो आहे आणि आपण कृपया माझा काही कुठलाही प्रचार तुम्ही करू नका. आपल्या भूमिकेवर आपण ठाम आहात शेवटपर्यंत? कुठल्या पण ही जी म्हणजे माघार घेऊन आपण पाठिंबा द्यायची? नाही, मी थांबलेलो आहे. बाकी मी तो पुढचा शब्द तर मी त्या दिवशी पण वापरला नव्हता, आज पण वापरणार नाही. तुमच्या इथल्याने चुरस निर्माण झाली असं वाटतंय? काय तुमच्या इथे पुन्हा मला इकडे यायचंच नव्हतं, पण मला त्यांचा आग्रह होता की तुम्ही एकदा इकडे या आणि पत्रकारांशी संभाषण करा. आणि तुम्ही माझ्या घरी बसलेलो होतो. कोणी आग्रह केला नेमका? आहे वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांनी मला त्या ठिकाणी फोन केले. मला म्हणजे भावनाच कॉल केली की त्या ठिकाणी गोकुळला घेऊन जा आणि पत्रकारांचा त्या ठिकाणी भेटी घ्या. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेश भाऊंसोबत संवाद साधला, तुमच्यासोबत साधला असेल, मला त्याबद्दल कल्पना नाही. भाऊंशी साधला असेल त्यांनी. मी सकाळ बसून त्या ठिकाणी आपले एबीपी माझाचे पत्रकार सकाळी 7 वाजताच माझ्याकडे आले. त्यावेळेस मी माझ्या मुलाला शाळेत सोडायला चाललो होतो आणि त्याच्यानंतर मी गावी शिंगव्याला गेलेलो होतो. मी 3 तास शिंगव्यालाच होतो माझ्या वडिलांकडे बसलेलो. सगळ्या निवडणुकीमध्ये तुमच्यामुळे चुरस निर्माण झाली अशी देखील? चुरस निर्माण झाली माझ्यामुळे म्हणता येणार नाही. शेवटी मतदारांचं पण वैयक्तिक मत आहे. मतदारांनी निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी कोणाला मत द्यावं हे आपण ठरवू शकत नाही. मी तर कुठे प्रचार केलेला नाही मागच्या 10 दिवसापासून. मी मागच्या गुरुवारी प्रचार थांबवला होता. आज 8 दिवस झाले, आज पण गुरुवार आहे. मी 8 दिवसापासून कोणालाही एक कॉल नाही केलेला का मला मतदान करा किंवा करू नका, मी असं बोललेलोच नाही. पण जरी मतदान करू नका असं म्हणत असलात किंवा प्रचार यंत्रणा थांबवली असली, लोकांचे फोन येत होते का मतदारांचे? हा, लोकांचे मला फोन येत होते का आपण लढलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. पण मी त्यांना सांगितलं का नाही, मी वरिष्ठ 3 मंत्र्यांना त्या ठिकाणी माझा शब्द दिलेला, मी पुढे फिरणार नाही आणि मी माझा प्रचार बंदच ठेवलेला होता. आज मग आता इथे जे मतदार आहेत, नाही, आता मला गणेश भाऊंचा फोन आला की त्या ठिकाणी तू कलेक्टर का ऑफिसला आहे, आपल्याला तिथे जायचं आहे. मग मला आता तुम्ही गणेश भाऊ जवळ जाऊन दिलं तर मला कळेल नेमकं काय करायचंय. आपण बघतोय की या ठिकाणी गोकुळ गीते हे विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपला जो शब्द आपण दिला होता तो आपण शब्द या ठिकाणी दिलेला जो आहे तो त्याच्यावर आपण ठाम असल्याचं देखील गोकुळ गीते यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.